नमस्कार. मी माजी नगरसेवक संतोष पाटील. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये जिथे राजमाता अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा, अश्वरूढ पुतळा याचं लोकार्पण 15 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हे काम सुरू करण्याची मेन संकल्पना म्हणजे हा जो चौक आहे हा 1998 पूर्वी सुद्धा ज्यावेळी इथं काटेरी झाडं होती, या चौकाला अजून कोणतं नाव नव्हतं, तेव्हा इथल्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन तिथली काटेरी झाडं काढून या चौकाला अहिल्या मातेचं नाव असावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. तिथून आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी जयंती साजरी करत असताना या चौकामध्ये येऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्याला प्रणाम करून जयंती साजरी केली. इथं मोठं सर्कल निर्माण होण्यासाठी त्यावेळी माजी महापौर किशोरभाई शाह असू देत, तत्कालीन माजी आमदार स्वर्गीय मदनभाऊ पाटील असू देत, यांनी सुद्धा त्यावेळी त्या सर्कलसाठी प्रयत्न केलेले होते. मात्र इथं पुतळा व्हावा म्हणून ही मागणी गेली बऱ्याच वर्षापासून सगळ्यांची होती आणि त्यासाठी विशेष करून मनगुआबा सरगर यांनी, मी नगरसेवक संतोष पाटील असू देत, रोहिणी वहिनी असू देत, इथले सामाजिक कार्यकर्ते ज्या या पुतळा कमिटीचे सचिव आहेत माननीय दत्तात्रय ठोंबरे साहेब असू देत, यांनी विशेष करून ह्या 2-3 वर्षामध्ये महापालिकेमधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही आमच्या स्थानिक विकास निधीतून जवळजवळ 1.5 कोटी रुपये आतापर्यंत येथे खर्च केलेले आहेत. आणि हा पुतळा हा या परिसराचीच नव्हे अखंड देशाची शान आहे. कारण 21 फुटी उंचीचा 4 टन वजनाचा अश्वरूढ हा पहिला पुतळा आहे ज्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सगळ्या समाज बांधवांची इच्छा होती की याचं लोकार्पण मोठ्या प्रमाणात व्हावं, माननीय मुख्यमंत्रीच यासाठी यावेत आणि ते सगळ्यांचं स्वप्न येत्या 15 तारखेला पूर्ण होतंय. दुपारी साधारणतः 11:30 ते 1च्या दरम्यान मुख्यमंत्री साहेब येतील आणि या पुतळ्याचं लोकार्पण होईल आणि आमच्या सगळ्यांचे जे स्वप्न आहे ते साकार होईल. अनावरण करत असताना कोणती काळजी घेण्यात आलेली आहे किंवा कोणते विशेष उपक्रम किंवा काय नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी? अनावरण करत असताना माननीय मुख्यमंत्री साहेब इथे येत आहेत म्हटल्यानंतर शासकीय सगळी यंत्रणा तर अलर्ट झालेलीच आहे. अगदी अगदी पॅन्डॉल कसा असावा, स्टेज कसं असावं, कार्यक्रमाची रूपरेषा पॉईंट टू पॉईंट कशी असावी याविषयी सगळ्यांनीच लक्ष घातलेलं आहे. पुतळा समितीने विशेष करून मुख्यमंत्री येईपर्यंत इथं अहिल्यादेवींवरचे पोवाडे व्हावेत, त्यांच्यावर लहान तरुण जी आता मुली आहेत की ज्यांनी अहिल्या मातेवर मी अहिल्या म्हणून मनोगत व्यक्त तयार केलेले आहेत त्याचं वाचन व्हावं, जेणेकरून अहिल्या मातेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, येणाऱ्या प्रत्येकाला हा नुसता अनावरणाचा कार्यक्रम असून सोहळा वाटावा अशा पद्धतीनं सर्व संयोजकांनी लक्ष घालून याचं नियोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरातीचे फलक आहेत, कमानी आहेत, अगदी उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण अहिल्या मातेच्या या पुतळ्यासाठी आपलं योगदान देत आहे. प्रत्येक समाज बांधव, इतर समाजातले लोक सर्वांनी हा पुतळा इथं होतोय याचा आनंदोत्सव साजरा करायचं ठरवलंय आणि त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. अनावरणाचा हा सोहळा लोकोत्सव झाला पाहिजे, यासाठी लोकसहभाग जो आहे तो वाढला पाहिजे, त्यासाठी तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांनी आणि कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं टायमिंग घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने सर्वपक्षीय कार्यक्रम असल्या कारणानं सर्व नेते, सगळे पक्षातले कार्यकर्ते हे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतच आहेत. पण आज सुद्धा महानगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवकांची, जिल्हा परिषद पंचायत समितीत ग्रामीण भागातल्या सदस्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आज विश्वास मंगल कार्यालयामध्ये 4:30ला सर्व माजी नगरसेवकांची बैठक आहे. 6 वाजता समाजातील सर्व बांधवांची बैठक आहे. हमाल बांधवांची उद्या सकाळी 9 वाजता वेगळी बैठक लावण्यात आलेली आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, हॉटेल असोसिएशन प्रयत्न करते, डॉक्टर्स लॉबी प्रयत्न करते, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लोकांपर्यंत कसे पोहोचू. काही तरुणांनी सोशल मीडियावर रील्स बनवायला चालू केलेला आहे, जेणेकरून पब्लिक पर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. या राज्याचे प्रमुख या कार्यक्रमाला येत आहेत, त्याला साजेल असा आणि अहिल्यादेवींच्या कार्याला साजेल असा हा उपक्रम व्हावा अशा सगळ्यांचीच इच्छा आहे. त्या पद्धतीने सगळी प्रयत्न करतात. गेल्या कित्येक दशक सर्व समाज बांधव एकत्रित इथे या चौकाला होळकर चौक हे नामकरण करून इथे एक भव्य अशी अहिल्यादेवींची प्रेरणादायी मूर्ती व्हावी, पुतळा व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. आज ते वास्तवात रूपांतर झालेलं आहे. भव्य असा अश्वारूढी, भव्य 21 फुटी उंच असा अहिल्या मातेचा पुतळा इथं संजयनगर येथील चौकात उभा केलेला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा, त्याचं अनावरण आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, सुधीरदादा गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. तरी हे अनेक दशकं पाहिलेलं स्वप्न
वास्तवात उतरत असताना जगाला दिशा देणाऱ्या अहिल्यादेवींचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीनं अत्यंत चांगला हा अश्वारूढी पुतळा या सांगलीच्या प्रमुख चौकात स्थापित झालेला आहे. तरी सर्व समाजाने, सर्व अहिल्यादेवींच्या विचारावर प्रेम असणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमाला सोमवारी सकाळी 10 वाजता संजयनगर होळकर चौक येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती मी सर्वांना करतो. हा सोहळा अविस्मरणीय झाला पाहिजे यासाठी काय काळजी घेतली जाते? मुख्य म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवण्यासाठी पुतळा समितीच्या मार्फत योग्य ती कामं चालू आहेत. पुतळाचा परिसर हा अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत चांगला असा बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे, अत्यंत बनवलेला आहे देखणा असा. त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमस्थळी राजमाता अहिल्यादेवींचे विचार हे गीतातून व्यक्त करण्यासाठी, एक शाहिरी ढंगातून व्यक्त करण्यासाठी एक शाहिरी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच पद्धतीनं राजमातेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे बालक जे आहेत त्यांनी निबंध स्पर्धा हे करून त्याचं निबंध अहिल्यामातेचे विचार त्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न होणार आहे. लोकसहभाग वाढला पाहिजे या कार्यक्रमामध्ये, त्यासाठी काय? फक्त धनगर समाजच नव्हे तर अहिल्यादेवीने जे काम केलं ते अखंड हिंदू समाजासाठी अखंड सर्वसमावेशक काम केलेलं आहे. त्याची जगात नोंद घेतली गेली. त्याच पद्धतीनं अहिल्यादेवींचे विचार ज्याला ज्याला मान्य आहेत ते सर्वच जण या कार्यक्रमासाठी निश्चित उपस्थित राहतील आणि त्यांनी उपस्थित राहावे हीच विनंती आहे समितीतर्फे. तुमचं नाव सांगून बोला. माझं नाव संदीप टेंगले, मी मनसे सांगली जिल्हा उपाध्यक्ष. 1998 साली त्यावेळेचे तत्कालीन आमचे माजी नगरसेवक सुभाषदादा गोयकर आणि इतर आमचे धनगर समाज बांधव यांनी जी मुहूर्तमेढ अहिल्यादेवी होळकरांची चौकांचं नामकरण केली, आज त्याला खरं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आज भारतातील सर्वात मोठी 21 फुटी अश्वारूढ पुतळ्याची मूर्ती या सांगलीच्या शिंदेमाळा परिसरात उभारण्यात आलेली आहे. आज सर्व समाज बांधवांचंच नाही तर माझ्या मते सर्व महिलांना एक आदर्श असाव्या, अशा हातात एकदा महिलांनी तलवार घेतल्यानंतर काय इतिहास घडू शकतो हे अहिल्यादेवीने दाखवून दिलं. आज हिंदू मंदिरांचे जे पुनरुज्जीवन केल्या अशा अहिल्यादेवी होळकर आहेत. हे होळकर घराण्याने जे कामं केल्यात ते आज इतिहास जगाला दाखवण्याची गरज आहे आणि ह्या मूर्तीकडे बघितल्यानंतर हे लोकांना इतिहास या गोष्टीचा माहित होईल असं हे काम झालेलं आहे. ज्यांनी ह्या गोष्टीसाठी प्रयत्न केल्यात त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि अहिल्यादेवी होळकरांचा आम्हाला आज समोर उभारल्यानंतर आमच्यात जे ऊर्जा निर्माण होणार आहे ते ऊर्जेचं प्रेत सगळ्यांनी घ्यावे अशी सगळ्यांना विनंती करतो. जय अहिल्या जय शिवराय. धनंजय भीमराव खांडेकर आपले नगर इथं राहतो, प्रभाग 9 मध्ये. 1998 पासून हा उपक्रम सुभाष गोयकर यांनी पहिला प्रयत्न केले. तर बाळासाहेब फोंडे, दादासाहेब दुधाळ, सचिन खांडेकर, परशुराम गोयकर, सचिन सव्वाशे असे अनेक समाज बांधव आम्ही एकत्र ह्या चौकाला नामकरण केलं आणि अशी आमची अनेक वर्षापासून इच्छा होती की ह्या चौकात अहिल्यादेवी मातांचा पुतळा व्हावा. त्यासाठी विशेष करून त्या नगरसेवक आणि पुतळा समितीने मनगुआबा सरगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, दत्तमामा ठोंबरे व सर्व समाज बांधव ह्या पुतळा होण्यासाठी प्रयत्न करत होते. आज तो भाग्याचा क्षण 15 तारखेला उजळतोय आणि अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला. या देशात 21 फुटी पुतळा हा आमच्या जिल्ह्यात होतोय किंवा आमच्या भागात होतोय. ह्या पुतळ्यासाठी असंख्य लोक आव्हान करतो. सर्वजण कार्यक्रमाला यावेत हे आव्हान करतो. नमस्ते, मी सुमित पडळकर, भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा सांगली शहर. आज आपल्या अभयनगर भागामध्ये, संजयनगर भागामध्ये महाराष्ट्रातला आणि जिल्ह्यातला सर्वात मोठा पुतळा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पुतळा त्याचं लोकार्पण होत आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि महाराष्ट्राचे बुलंदाबाज असा आवाज असणारे आपल्या सर्वांचे लाडके शेठ म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी ठीक 10:30 वाजता या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. तरी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वांनी ह्या कार्यक्रमाला 10:30 वाजता उपस्थित राहावे. तसेच जिल्ह्यातले सगळं आमदार आणि जिल्ह्याचे खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या धनगरी दृष्टीने आपल्या आरेवाडी बनातले
जसे की धनगरी ढोल सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि गजी ढोल नृत्य सुद्धा या ठिकाणी आपण प्रारंभ केलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनाविषयी जो कार्यकाल आहे तो पोवाड्यातनं आपल्याला सांगणार आहेत. तो पोवाडाही या कार्यक्रमासाठी होणार आहे. तरी सर्वांनी जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे एवढंच बोलतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ भारती हेमंत दिगडे, माजी सभागृह नेता, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली. सांगलीमध्ये एक अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम येत्या 15 तारखेला होतोय. त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमासाठी येत आहेत. संजय नगर अभयनगर मधील अहिल्यादेवी होळकर चौक यामध्ये अतिशय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा इथं उभारतोय आणि नक्कीच सांगलीच्या वैभवात ह्याची भर पडते. आणि आमच्यासारख्या ज्या महिला आहेत, ज्या खरंच ज्यांनी तळागाळातून वर येऊन काम करणाऱ्या महिलांना राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घेऊन आज समाजामध्ये त्यांनी जे काम उभं केलं त्याचा थोडासा खारीचा वाटा उचलण्याचा भाग आम्हाला मिळतोय. आणि सांगलीच्या वैभवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की असा अश्वारूढ पुतळा इथं सांगलीत होतोय. आणि संजय नगर अभयनगर मधील सर्व आमचे लोकप्रतिनिधी असतील, आमचे आमदार असतील आणि आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, आमदार सुधीरदादा गाडगे असतील आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हा अश्वारूढ पुतळा इथं होतोय. खरोखरच मला खूप अभिमान वाटतोय. धन्यवाद. आज हे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक सांगली जिल्ह्यात अहिल्या देवींचा लोकपारण सोहळा हा येणाऱ्या उद्याच्या 15 तारखेला सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते या संजय नगरमध्ये एक चांगल्या मोठ्या प्रमाणात सर्व धर्माच्या वतीनं हा कार्यक्रम होत आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळेत यावं. धन्यवाद. बस.